इथे ना मी तुम्हाला 3-4 प्रकारच्या समस्या सांगेल आणि त्यातली कुठलीही एक समस्या जर तुम्हाला असेल ना, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तो तुम्ही शेवटपर्यंत ऐकलाच पाहिजे. कोणत्या समस्या आहेत? पहिली समस्या आहे ती म्हणजे मी खूप काम करते, घरात सगळ्यांचंच बघते, कुणाला काय हवंय काय नकोय सगळ्यांना जपते. पण मला घरात कोणीच किंमत देत नाही किंवा माझ्या कामाची कदर केली जात नाही. घरात माझ्या शब्दाला किंमत नाही. आता ही समस्या गृहिणीची सुद्धा असू शकते किंवा पुरुषाची सुद्धा असू शकते, की मी घरासाठी खूप काम करतोय, पण घरात माझी काहीच किंमत नाही किंवा घरात माझ्या शब्दाला मान नाही. घरातल्यांचं जाऊन द्या. दुसरी समस्या अशी असते की ऑफिसमध्ये मी दिवसरात्र मेहनत करते, अवघड अवघड काम माझ्याकडे येतात, मी इतरांनाही मदत करते, पण प्रमोशनच्या वेळी माझं नाव डावललं जातं किंवा जेव्हा क्रेडिट घ्यायची वेळ येते तेव्हा मात्र मला मागे केलं जातं आणि क्रेडिट दुसराच कोणीतरी घेऊन जातो. तिसऱ्या प्रकारची समस्या मला ना काही केलं तरी स्वतःबद्दल शंका वाटते, की मी हे करते ते बरोबर करते ना, की माझं चुकतंय तर नाही ना. ह्या पुरुषांनाही असं वाटू शकतं आणि स्त्रियांनाही असं वाटू शकतं, मुलांनाही असं वाटू शकतं, ज्याला सेल्फ रिस्पेक्ट डाऊन झाला असं म्हणतात. ही तिसरी समस्या. आणि चौथी समस्या म्हणजे आत्मविश्वासाची कमतरता. वर्गात ना माझं उत्तर बरोबर असतं, पण मला हात वर करायची भीती वाटते किंवा ऑफिसमध्ये सुद्धा माझं म्हणणं बरोबर असतं किंवा माझी स्ट्रॅटेजी बरोबर असते, पण मला ती व्यवस्थित मांडता येत नाही आणि त्यामुळे समोरच्या पुढे माझं म्हणणं तसं वजन पडत नाही. एकंदरीतच काय, आत्मविश्वासाची कमतरता ही महिलांनाही असू शकते, मुलांनाही असू शकते किंवा पुरुषांनाही असू शकते, अगदी कुणालाही असू शकते. आणि आत्मविश्वासाची कमी असेल की मग मागे पडलो जातो. आता ह्या 4 सिच्युएशनमध्ये मी तुम्हाला सांगितलेले कुठलीही सिच्युएशन तुमच्याशी मॅच होत असेल तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर फायदा होणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. या व्हिडिओमध्ये मी अशा गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या ह्या परिस्थितीवर मात करू शकाल. आता मुद्द्याचं बोलूया. आत्मविश्वासाची कमतरता असणं किंवा स्वतःबद्दल संशय वाटत राहणं किंवा आपल्याला कोणीतरी किंमत देत नाही असं वाटत राहणं, समाजात प्रतिष्ठा नसणं, आपल्याला ऑफिसमध्ये पद नसणं, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या कशामुळे होतात माहीत आहे का? ज्योतिषशास्त्र सांगतं की सूर्याची ऊर्जा कमी पडते किंवा आपल्या कुंडलिकेमध्ये सूर्य बलवान नसतो, सूर्य कमकुवत असतो, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडतात. आणि आता तुम्ही म्हणाल, आम्हाला आमची पत्रिका माहीत नाही, कुंडली माहीत नाही, कुठे जायचं ज्योतिषाकडे सूर्य बघायला? नका बघू. ह्या परिस्थितीशी तुमचं मॅच होतंय ना, मग उपाय लगेच सुरू करा. सूर्य हा आपल्या आत्म्याचा कारक असतो. सूर्यामुळे ही सृष्टी चालते. सूर्याची ऊर्जा आपल्याला ऊर्जावान बनवते. सूर्यच आहे जो आपल्याला प्राण ऊर्जा देतो, आपल्याला जीवन ऊर्जा देतो. आणि म्हणून सूर्याची उपासना करणे किंवा सूर्यनारायणचे उपाय करणे हे आपल्याला आपल्या समस्यातून बाहेर काढणारे ठरतात. ज्यांना ज्यांना स्वतःबद्दल संशय वाटतो, आत्मविश्वासाची कमतरता वाढते किंवा मला किंमत नाहीये, माझ्या मताला किंमत नाहीये, मला ऑफिसमध्ये विचारलं जात नाही, माझं क्रेडिट कोणीतरी दुसरं घेऊन जातं, या सगळ्यांकडे सूर्याची ऊर्जा कमी आहे किंवा यांच्या कुंडलिकेत सूर्य हा चांगल्या स्थितीत नाही, यांचं हे लक्षण आहे. आणि त्यांच्यासाठीच उपाय बघूया. पहिला उपाय म्हणजे, हा उपाय अनेक व्हिडिओमध्ये सांगितला आहे, साधा सोपा उपाय आहे. सूर्याची ऊर्जा मिळवायची असेल तर सगळ्यात आधी सकाळी लवकर उठून सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं. अर्थात सकाळी लवकर उठायचं, स्नान करायचं आणि आणि सूर्योदयाच्या वेळेला तांब्याचा कलश घ्यायचा, त्याच्यामध्ये तांदूळ, लाल कुंकू,
मिळाले तर लाल फूल टाकायचं आणि ते पाणी सूर्यनारायणाला अर्पण करायचं. सूर्याला मनापासून नमस्कार करायचा. आता तुम्ही म्हणाल, काही काय सांगता अहो, हे केल्याने आम्ही आमच्या परिस्थितीशी कसं बाहेर येणार? बरं, लक्षात ठेवा, सूर्य स्वतःजवळ असलेले तेज, ऊर्जा, चैतन्य स्वतःपुरता मर्यादित न ठेवता इतरांना देतो. इतर कनिष्ठ देवतांच्या तुलनेत सूर्याच्या चैतन्य ग्रहण आणि प्रक्षेपण करण्याची क्षमता सर्वाधिक असते. आणि जर याचा संबंध आपण ज्योतिषशास्त्राशी लावला तर ज्योतिषशास्त्रामध्ये जे 9 ग्रह सांगितले आहेत ना, खरं तर एक एक प्रकारची ऊर्जा आहे आणि त्यातील सूर्याची ऊर्जा आपल्याला पद, प्रतिष्ठा, पैसा मिळवून देणारी ऊर्जा आहे. आणि म्हणून सूर्यनारायणाची उपासना केल्याने, सूर्यनारायणाला नमस्कार केल्याने आपल्यामध्ये जी कमतरता आहे ना, जी आत्मविश्वासाची कमतरता आहे, ती दूर होण्यास मदत होते. सूर्य आत्मिक बल वाढवतो, नैतिक बल वाढवतो, धीट बनवतो. पण हे सगळं आपल्याला जर हवं असेल तर नियमित सकाळी सूर्यनारायणाला नमस्कार तरी केला गेलाच पाहिजे. कारण सूर्य हा सृष्टीचा मुख्य ऊर्जा केंद्र आहे आणि तिथून आपल्याला ऊर्जा हवी असेल तर सकाळी सूर्याला नमस्कार केला गेला पाहिजे. हा झाला एक उपाय. नसेल तुम्हाला हा उपाय करायचा तर दुसरा उपाय सुद्धा आहे. कोणता आहे दुसरा उपाय? आदित्य हृदय स्तोत्र आहे, जे सूर्यनारायणाचे स्तोत्र आहे. ते स्तोत्र रोज न चुकता म्हणायचं. आता हे संस्कृतमध्ये आहे बरं का, सगळ्यांना म्हणता येईलच असे नाही किंवा सगळ्यांना माहीत असेल असंही नाही. म्हणून आधीचा उपाय ना सोपा आहे. त्याच्यासाठी कुठलीही अवघड गोष्ट आपल्याला करावी लागणार नाही. पण ज्यांना आदित्य हृदय स्तोत्र म्हणायचं असेल ते म्हणू शकता. तो सुद्धा अतिशय उत्तम पर्याय आहे. जर तुम्हाला म्हणायला शिकायचं असेल तर तुम्ही ते शिकू शकता आणि मग म्हणू शकता. ज्योतिषशास्त्रातले जे काही उपाय आहे ना, ते आपल्याला मेडिकल सारखेच आहे. जर तुमच्यामध्ये कुठलं विटॅमिन कमी असेल तर डॉक्टर लोक तुम्हाला त्या विटॅमिनच्या गोळ्या देतात. तसंच जर ज्योतिषशास्त्रामध्ये तुमच्या पत्रिकेमध्ये काही ग्रह कमकुवत असतील तर त्या ग्रहांना ऊर्जा देतात आणि त्याचे दुष्परिणाम जर तुमच्या जीवनावर होत असतील तर त्याच्यासाठी तुम्ही काय उपाय केले तर त्यामुळे तुमच्या समस्या दूर होतात. आणि ज्योतिषशास्त्र सोडून द्या किंवा बाकी इतर गोष्टी सोडून द्या, पण सूर्य रोज उगवतो, सूर्यामुळे सृष्टी चालते. एक नमस्कार तर त्याला केलाच गेला पाहिजे. सूर्याची उपासना केल्याने काय होतं? सूर्यामध्ये असणारे गुण आपल्यात येतात. कोणते गुण? सूर्य वेळेचे पालन काटकोटपणे करतो. तो गुण आपल्याला आपल्यामध्ये घ्यायला सुरुवात करायची आहे. सूर्य ऊर्जावान आहे, आपल्याला सुद्धा ऊर्जा देतो, उत्साह देतो. म्हणजे नवीन गोष्टी करायला उल्हास वाटतो, मन उदास होत नाही. कारण सूर्याची ऊर्जा जर आपल्यामध्ये कमी असेल किंवा आपल्या कुंडलीत सूर्य चांगल्या स्थितीमध्ये नसेल, कमकुवत स्थितीत असेल तर सतत दुर्मुखला चेहरा, उदास वृत्ती, उल्हासाचा अभाव, तब्येतीच्या कुरबुरी, सगळ्यात महत्त्वाचं सूर्य आपल्याला आरोग्य देतो. आणि जर तुम्हाला सतत तब्येतीच्या कुरबुरी, पित्तविकार, आत्मिक शक्ती कमी पडते, सतत उदास वाटतंय, जर असं असेल तर सकाळी लवकर उठा, सूर्यनारायणाला जल अर्पण करा आणि नमस्कार करा. आणि हे सगळं तुम्हाला रोज करायचं बरं का. म्हणजे आज सूर्य दिसत नाही तरी सुद्धा रोज करायचं आहे. सकाळी लवकर उठून बरोबर सूर्य उगवायच्या वेळेला सूर्यनारायणाला नमस्कार करून बघा. फक्त 46 दिवस न चुकता हा उपाय करा. महिला वर्गांनी अडचणीचे 4 दिवस सोडून द्यावे. पण बाकी विद्यार्थी असू द्या, पुरुष असू द्या, महिला असू द्या, तुमचं वय अगदी काहीही असलं तरी तुम्ही हा उपाय जर करून पाहिलात, फक्त 46 दिवस तुमच्या मनोवृत्तीत बदल झालेला तुम्हाला दिसून येईलच. 100% लाभ देणारा हा उपाय आहे. तुम्हाला आणखीन सूर्याची उपासना कशी करायची हे माहीत करून घ्यायचे असेल तर एक तर सूर्याला अर्घ्य देणं, दुसरं म्हणजे आदित्य हृदय स्तोत्राचं पठण करणं, तिसरं म्हणजे योगासनापैकी असणारा सूर्यनमस्कार महत्त्वाचा व्यायाम प्रकार. जर तुम्ही सकाळी उठून सूर्योदयाच्या वेळेला सूर्यनमस्कार घालू शकले तर तुम्हाला आरोग्याचाही लाभ होणार आहे, आरोग्याचाही तक्रारी दूर होणार आहेत.
सूर्यनारायणसुद्धा प्रसन्न होणार आहे. म्हणजे आरोग्यही मिळणार आहे आणि देवही प्रसन्न होणार आहे. असा हा उपाय म्हणजे सूर्यनमस्कार. मित्रांनो, श्रद्धा असेल, भक्ती असेल तर ह्यापैकी कुठलाही एक उपाय निवडा आणि तो नियमित करून बघा. तुमच्या समस्या ज्या मी सुरुवातीला सांगितल्या होत्या व्हिडिओच्या, त्या नक्की 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 दूर होतील. कारण सूर्य आत्मविश्वास तर देत असतोच, सूर्याचं पद आणि प्रतिष्ठाही देत असतो. विश्वास बसत नसेल तर हा उपाय करून बघा आणि मग विश्वास ठेवा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.